पवार देखील जो तब्बल 1200 मतांनी विजयी झालेले आहेत। खरं तर त्यांचा देखील अटीतटीचा सगळा सामना जो आहे तो राम शिंदेंबरोबर रंगलेला होता। शेवटच्या फेरीपर्यंत हा संपूर्ण रंगतदार सामना रंगलेला विधानसभा निवडणुकीचा असा आहे। राम शिंदेंसारख्या मोठ्या व्यक्तीच्या विरुद्ध ज्यावेळेस लढत होते, मागचा तुम्ही त्याचा लीड बघा आणि यावेळेस त्याचा निसटता पराभव बघा। त्या कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं घमेंडाची भाषा झाली, इतकंच काय राम शिंदे साहेबांची लायकी काढण्यापर्यंत ती व्यक्ती उतरली, ते कर्जत जामखेडच्या मतदारांनी नाकारलं होतं। मात्र राम शिंदेंच्या विजयाच्या आड बारामती ॲग्रोचा पैसा आणि बारामती ॲग्रोतून आणलेले काही त्यांचे पेड बॉडी बिल्डर्स वगैरे गुंडागर्दीवाले, याच्यामुळे थोडक्या मतांनी राम शिंदेचा पराभव झाला। पण जाऊ द्या, जे झालं ते मान्य करून पुढे जाऊ। मला विश्वास आहे भारतीय जनता पार्टी त्यांच्या नेत्यांना राम शिंदेने चांगलं यश देईल, चांगलं एका ठिकाणी त्यांना बळ देईल आणि त्यानंतर ते योग्य पद्धतीने त्या गोष्टीचा बदला घेतील। विशेष म्हणजे जयंत पाटील साहेबांच्या बाबतीत सांगायचं मला फार वाईट वाटतं की जयंत पाटील साहेब प्रमाणपत्र पण घ्यायला गेले नाहीत। जयंत पाटील साहेबांनी त्यांचा आनंद उत्सव पण साजरा केला नाही। मागच्या वेळेस त्यांच्याकरता एक जागा ठेवली होती 10वी, पण आता ती पण मावळण्यात जमा आहे। म्हणजे हे अफलातून झालंय। जी काही बॅटिंग झाली ती तिघांचे प्रचंड यश मेहनत आहे त्याच्या मागं आणि अजितदादांची प्रचंड मेहनत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 41 आमदार जे निवडून आले, त्यामुळे अजितदादांनी जी रात्रंदिवस मेहनत घेतली, हेच थोडंसं मी दादाचा वादा लाभ आणि बळ हे थोडं दुरुस्त करतो आणि अंगी निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळं अशी त्यात दुरुस्ती करतो। हां, ते आता 5 वर्ष आत्मचिंतन करतील। बाळासाहेब थोरात, अमित देशमुख, धीरज देशमुख, यशोमतीताई ठाकूर, मोठी लाईन आहे त्याच्यामुळे। आणि नाना पटोलेंचा तर अफलातून विजय झाला आहे। जे मुख्यमंत्री पदाचे शपथ घेणार होते, बाळासाहेब थोरात शपथ घेणार होते, विमान बुक झालं होतं, ट्रायडंट बुक झालं होतं, सर्व काही बुक होऊन सुद्धा त्यांच्या सगळ्या मनसुब्यात पाणी फेरलं गेलं आणि आत्ता तर त्यांना 32 तोफांची सलामी आहे, जिकडे फटाके वाजत आहेत आणि देवगिरीवर सुद्धा।